नमस्कार. कोल्हापुरातल्या मिरजकर टेकडी ते शाहू बँक या रोडवर असलेल्या एका चहानं सगळ्यांना वेड लावलंय. या वेडामागची ही कहाणी जाणून घेऊयात याच काकांकडून. काका नमस्कार. नमस्कार. नाव कसं तुमचं? सचिन कांबळे. आणि कधीपासून हा चहा तुम्ही सुरू केलाय? 1992. चहा तुमच्यासाठी काय आहे? चहा आमच्याकडे अमृत आहे. अमृत आहे. चहानंच इतकं उभं केलं ना तुम्हाला? आमचं जीवन उभारलंय हो ना. आतापर्यंत. आणि त्यावेळेला म्हणजे 1992ला किती रुपयापासून चहा सुरू केलता? 2 रुपये सुरुवात. 2 रुपये. आणि आता कितीला तोप आहे? आता 15 रुपये. 15 रुपयाला. तुमच्या चहाची क्वालिटी काय, म्हणजे काय नेमकी जागा आहे चहात की एवढं सगळ्यांना आकर्षित करते? आपण फक्त दुधातच बनवतो. पाणी वगैरे अजिबात वापरत नाही. काहीच नाही. आलं वेलची पावडर आणि फक्त दूध. का तुमचा जो चहा आहे ना तो फार असा भारी असतो, म्हणजे प्रत्येक चहा प्रेमीला आवडतो. काय नेमकी क्वालिटी आहे, कसा करताय चहा तुम्ही? हा चहा आम्ही फक्त कसं आहे 15 लिटर दूध टाकतो हा आणि तो 13 लिटर पर्यंत आटवतो. 2 लिटर दूध आटवतो हा. आणि नंतर चहा पावडर आलं वेलची टाकतो. म्हणजे स्पेसिफिक अशी कुठली चहा पावडर ते? काय नाही कसं काय आहे, नाही. केमिकल नाही, पावडर नाही, बाकी काही नाही. म्हणजे साधी चहापूड, फक्त दूध आटवायचं. दूध फक्त 15 लिटर टाकले 13 करतो ना. 2 लिटर दूध आटवतो. हा. त्याच्यानंतर आलं वेलची टाकतो आणि चहा पावडर. बाकी इतर काही नाही, केमिकल नाही, कुठला पावडर नाही, काही नाही. अच्छा, म्हणजे जे बाजारपेठेमध्ये जे सांगतात की ही चहा पावडर चांगले, ती चहा पावडर चांगले, त्यात तसं काही नसतं काय? पावडर कुठली पण तुम्ही वापरा. कुठली पण वापरली तरी चालते. हो. चहा म्हणजे चहाप्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय तर आहेच, पण कितीतरी कोल्हापूरकरांसाठी तो काळजातला विषय आहे. कारण या चहानं कितीतरी लोकांच्या आयुष्याला उभारी दिली आहे. आज बाजारपेठेत कितीतरी चहाच्या स्पर्धा सुरू असल्या तरी सुद्धा माझ्याही जन्माच्या आधीपासून सुरू असणारे हे कोल्हापुरातले चहागाडे आजही मोठ्या दिमाखात उभे आहेत. कोल्हापुरात फार पूर्वीपासून सुरू असलेला अजून एक चहा तो म्हणजे कोल्हापुरातल्या टेंबे रोड पासला हा वैशाली चहा. 1971 साली आजऱ्यातनं कोल्हापुरात आलेले हे आप्पा परीट काका सुरुवातीला हॉटेलमध्ये काम करत होते, पण 1981 साली त्यांनी छोटी चहाची टपरी टाकली आणि याच चहानं त्यांना पुढे जगवलं. तुमच्या इथं चहा किती वर्षांपासून आहे? 1981 पासून. आणि किती रुपयाला होता तेव्हा तुमचा चहा? 25 पैसे. बर, चहाचं तुमचं असं वैशिष्ट्य काय, म्हणजे काय वेगळं टाकताय चहात? काय हल्ला नाही. दूध कसं होतं तेव्हा? 1 रुपये 40 पैसे. आमदार संपत बापू पाटील. बर. ते गाडीवर चहा बनवले. तर असं हे कोल्हापूरकरांनी चहाशी फार पूर्वीपासून जपलेलं हे नातं.